विश्वरूपाचे अद्भुत दर्शन संपल्यानंतर श्रीकृष्ण एक अतिशय महत्वाचे रहस्य सांगतात. परमेश्वराला केवळ ज्ञान, तप किंवा यज्ञाने नव्हे तर अनन्य भक्तीनेच प्राप्त करता येते. चला तर मग ज्ञानेश्वरी अध्याय 11 मधील ओवी 501 ते 550 यांचा हृदयस्पर्शी भावार्थ आपण जाणून घेऊयात. मग म्हणतसे देवा तू सूत्री विश्व लाघवा, जग आला मी आघवा, पूर्वस्थिती पुढती. बोलावयाला देवाला जितका वेळ लागला तितक्या वेळामध्ये अर्जुनाने पुन्हा पूर्ववत सर्व लोक पाहिले. आणि मग अर्जुन म्हणू लागला की देवा आपण विश्वाचे संचालन करणारे सूत्रधार आहात. अहो हे जग पुन्हा पूर्वस्थितीवर आले. परी पडिनिया दुःख सागरी, तू काढीसी का जयांपरी, ते कीर्ती तुझी श्रीहरी आठवीत असे. परंतु हे श्रीहरी, दुःख सागरात पडलेल्या जीवांना तुम्ही ज्या प्रकाराने बाहेर काढता ती तुमची कीर्ती मी आठवत आहे. कीर्ती आठविता वेळोवेळा, भोगीतसे महासुखाचा सोहळा, तेत हर्षामृत कल्लोळा, वरी लोळत आहे. त्या कीर्तीची पुन्हा आठवण झाली म्हणजे महासुखाचा सोहळा भोगायला मिळतो आणि हर्षरूपी अमृतांच्या लाटेवरती लोळतो आहे असे वाटते. देवाची आलेपणे जग, धरी तुझ्या ठाई अनुराग, आणि दृष्टांतया भंग अधिकाधिक. देवा आता जग जिवंत राहिल्याने तुमच्या ठिकाणी प्रीती धरून सुखाने राहत आहे आणि दृष्टांना मात्र अधिकाधिक भीती उत्पन्न झालेली आहे. पैत्री भुवनीची राक्षसा, महाभय तु ऋषिकेशा, मनोनी पळताती दाही दिशा पहिलीकडे. हे ऋषिकेशा, त्रिभुवनातल्या राक्षसांना तू प्रत्यक्ष काळच आहेस म्हणून तुमच्यापासून ते दाही दिशांना दूर पळतात. एथ सूर नर सिद्ध किन्नर, किंबहुना चराचर, ते तुझ देखोनी हर्ष निर्भर नमस्कारित असती. आणि बाकीचे जे देव, मनुष्य, सिद्ध आणि किन्नर, किंबहुना हे स्थावर जंगलात्मक विश्व हर्षमुक्त होऊन तुला नमस्कार करत आहे. कस्माच्च तेन नमेरन महात्मन, गरीयसे ब्रह्मणोऽप्यधिकत्रे, अनंत देवेश जगन्निवास त्वमक्षर सदसत्तपरयत. हे महात्मान, हे अनंता, हे देवाधिदेवा, तुम्ही श्रेष्ठ असून ब्रह्मदेवाचेही उत्पन्न करते आहात. मग ते तुम्हाला का नमस्कार करणार नाहीत? हे जगन्निवासा, जे सत आणि असत आहे त्याच्या पलीकडे जे अविनाशी ब्रह्म, ते तुम्ही आहात. एथ गाखवन कारण, राक्षस हे नारायण, न लगतीची चरणा पळते चाहले. हे नारायणा, येथे हे राक्षस कोणत्या कारणास्तव तुम्हाला नमस्कार न करता दूर पळून गेलेले आहेत. आणि हे काय तुते पुसावे, ए तुले आम्हीसिही जानवे, तरी सूर्योदयी राहावे कैसे नीतमे. आणि हे तुम्हालाच विचारले पाहिजे असे नाही, एवढे तर आम्हालाही कळते. असे पहा, सूर्योदय झाल्यावर अंधार कसा राहील. जी तू प्रकाशाचा आगरू, आणि झाला मासी गोचरू, म्हणून या निशाचरा केरू पिटला सहजे. आपण स्वयंप्रकाशाची भांडार असून तसे आमच्या पुढे प्रत्यक्ष दिसत आहात म्हणून सहजच राक्षसांची दुर्दशा उडाली. ए तुले दिवस आम्हा, काही नेनवेची श्रीरामा, आता देखत सो महिमा गंभीर तुझा. हे श्रीरामा, एवढे दिवस हे आम्हाला काहीच कळले नाही, परंतु आता मात्र तुमचा अलौकिक महिमा आम्हाला दिसला. जेथुनी नाना सृष्टींची या ओळी, पसरती भूतग्रामाची या वेदी,
तया महत ब्रह्मा ते व्याली दैविकी इच्छा. ज्या महत ब्रह्मांपासून अनेक सृष्टीच्या पंक्ती आणि प्राणीमात्रांच्या समुदाय रूपी वेली उत्पन्न होतात, ते महत ब्रह्म भगवंता आपल्या इच्छेने जन्मास आलेले आहे. देव निस्सीम तत्व सदोदिती, देव निस्सीम गुण अनंतो, देव निस्सीम साम्य सततू, नरेंद्र देवाचा. श्रीकृष्ण, आपण अंतरहित आणि असंख्य गुणांनी युक्त आहात. तसेच आपण अमर्यादित आणि तत्वरूपी असून त्रिकालबाधी आहात आणि आपण सीमारहित समदृष्टी असून देवांचे राजे आहात. जी तू त्रिजगतीचे ओलावा, अक्षर तू सदा शिवा, तुझी सत देवा तयाही अतीत ते तू. प्रभो, आपण त्रिभुवनाचा ओलावा आहात. सदाशिवा, आपण अक्षर आहात. देवा, सत आणि असत तुम्हीच आणि त्याच्याही पलीकडचे तेही आपणच आहात. तू प्रकृती पुरुषांची आदी, जी महत्त्वा तुझी अवधी, स्वयं तू अनादी पुरातनु. देवा, प्रकृती आणि पुरुषाचे मूळ अधिष्ठान असून महत्वाचा शेवटही तूच आहेस आणि स्वतः सिद्ध, अनादी आणि पुरातनही तूच आहेस. तू सकळ विश्व जीवन, जीवाची तुझी निधान, भूत भविष्याचे ज्ञान तुझ्याची हाती. तू सर्व जगाचे जीवन आणि सर्व जीवांचा शेवट आहेस आणि भूत भविष्याचे ज्ञान हे तुझ्याच हाती आहे. जी श्रुतीची आलोचना, स्वरूप सुख तुझी अभिज्ञा, त्रिभुवनाची आयतना आयतन तू. हे जीवाशी अभिन्न असणाऱ्या देवा, श्रुतींची कृपा ज्याच्यावर आहे अशा पुरुषाच्या अनुभवास येणारे जे स्वरूप सुख ते तूच आहेस आणि त्रैलोक्याला आश्रय असणारी जी माया, त्या मायेचाही तू आधार आहेस. मनोनीची परम, तू ते म्हणे जे महाधाम, कल्पांती महद ब्रह्म तुझ माझी रेगे. म्हणूनच हे भगवंता आपल्याला परमधाम असे म्हणतात आणि प्रलय काळच्या वेळी माया ही तुमच्या स्वरूपाचे ठिकाणीच लीन होते आहे. किंबहुना तू आदेवे, विश्व विस्तारले आहे आगवे, तरी अनंत रूपा वानावे, कवने तू ते. फार काय सांगावे देवा, हे सर्व जग तुम्हीच विस्तारलेले आहे. तेव्हा अनंत रूप असे जे तुम्ही, त्या तुमचे वर्णन कोण करू शकेल. न महापुरस्तादत पृष्ठ तस्यै नमस्तु, ते सर्वत सर्व एव सर्व, अनंत वीर्यामित विक्रमस्व, सर्वे संप्तम्नोषि ततोसी सर्वहा. हे सर्व रूप परमेश्वरा, तुम्हाला समोरून मागून आणि सर्व बाजूंनी नमस्कार असो. ज्याच्या बलाला आणि पराजयाला अंत नाही असे तुम्ही आहात. सर्व काही तुम्हीच व्यापलेले आहे, म्हणून तुम्हीच सर्व रूप आहात. जी काय एक तू नवसी, कवने ठाई नससी, हे असो जैसा आहासी तैसी नमो. महाराज, तुम्ही जात नाही अशा या जगात कोणती वास्तू आहे, कोणत्या ठिकाणी आपण नाही हे असो. जसे तुम्ही असाल तसा तुम्हाला माझा नमस्कार असो. आयु तू अनंता, यम तू नियमिता, प्राणीगणी वसता, अग्नी तो तू. हे श्रीकृष्णा, वायू तू शासन करता, यम तो तू, प्राणी मात्रांच्या ठिकाणी असणारा जठराग्नी तो तूच. वरुण तू सोम, सष्टा तू ब्रह्म, पितामहाचाही परम, आदि जनक तू. वरुण तू, चंद्र तू, जगाचा उत्पादक तू, ब्रह्मदेव तू आणि ब्रह्मदेवाचा पिताही तूच आहेस. आणि काही जे जे काही रूप आती अथवा नाही, तया नमो तुझ तैसयाही जगन्नाथा. आणि हे जगन्नाथा, जे जे काही दृश्य अदृश्य म्हणून आहे ते सर्व तूच आहेस, म्हणून तशा त्या तुला माझा नमस्कार असो.
ऐसे सानुरागे चित्ते नमन केले पंडुसुते, मग पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो. याप्रमाणे परम भक्तियुक्त अंतकरणाने अर्जुनाने नमस्कार केला आणि पुन्हा हे प्रभो आपणाला नमस्कार असो, आपणास नमस्कार असो असे तो म्हणू लागला. पाहता पाहता प्रांते समाधान पावे चित्ते, आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो. एक एक अवयव पाहता पाहता चित्तात समाधानी होऊन पुन्हा पुन्हा म्हणू लागला, प्रभो आपणास नमस्कार असो नमस्कार असो. ये चराचरी जी भूते सर्वत्र देखितयांते, आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो. या सर्व स्थावर जंगम सृष्टीमध्ये एकच परमात्मा भरलेला आहे असे पाहून हे प्रभो तुम्हा नमस्कार असो असे म्हणू लागला. हे शिरूपेती अद्भुते आश्चर्य स्फूर्ती अनंते, तव तव नमस्ते नमस्तेची म्हणे. यापेक्षा अधिक स्तुती करावयासही सुचेना आणि स्वस्तही बसवेना. याप्रमाणे प्रेमभावाने अर्जुन वारंवार नमस्ते नमस्ते अशी गर्जना करत होता. तो त्याचा प्रेमभाव किती होता हे कळत नाही. किंबहुना या परी नमन केले सहस्रवरी, की पुढती म्हणे श्रीहरी तुझ सन्मुखो नमो. याप्रमाणे त्याने हजारो नमस्कार केले आणि तो पुन्हा श्रीहरीस म्हणाला, माझ्या समोर जे तुम्ही दिसत आहात त्या तुम्हाला नमस्कार. देवासी पाठीपोट आथिकी नाही, येणे उपयोगी आम्हा काही, तरी तुझ पाठीमोरे आहे नमो स्वामी. देवाला पाठपोट आहे की नाही याचा विचार करून आम्हाला काय उपयोग. तथापि हे प्रभो माझ्या पाठीमागे असणारे तुम्ही, त्या तुम्हाला माझा नमस्कार असो. उभा माझे पाठीसी मनोनी पाठीमोरी म्हणावे तुम्हासी, सन्मुख विमुख जगेसी न घडे तुझ. माझ्या पाठीशी उभे आहात म्हणून आपणाला पाठमोरेसी म्हणता येईल, पण खरोखर आपण जगत व्यापक जगाच्या पाठीमागे आणि पुढे आहात असे काहीच म्हणता येत नाही. जी अनंत बळ संभ्रमा तुझ नमो अमित विक्रमा, सकळ काळी समा सर्व रूपा. देवा तुम्ही अनंत बलाचा साठा, अगणित पराक्रमी, सर्व काही एक रूपाने असणारे आणि जगत रूपाने नटलेले असे आहात, त्या तुम्हाला नमस्कार असो. आघविया आकाशी जैसे अवकाशाची होऊन आकाशसे, तू सर्व पण तैसे पातलासी सर्व. ज्याप्रमाणे सर्व आकाशात पोकळीच्या रूपाने आकाशच आहे, पोकळी आणि आकाश दोन्ही एकच, त्याप्रमाणे सर्व रूपाने तूच एक सर्व झालेला आहेस. किंबहुना केवळ सर्व हे तुची निखिळ, परीक्षिरार्णवी कल्लोळ पयांचे जैसे. किंवा सर्वत्र केवळ तुम्हीच भरलेले आहात, पण क्षीर समुद्रावर लाटाही जशा दुधाच्या येतात त्याप्रमाणे हे त्रैलोक्य तुमच्या ठिकाणी भासते. मनोनिया देवा तू वेगळा नव्हेसी सर्वा, हे आले मज सद्भावा आता तुची सर्व. म्हणून देवा आपण या सर्व पदार्थाहून वेगळे नाही याचा मला अनुभव आला. आता सर्वत्र तुम्ही भरलेले आहात. सखेती मत्वा प्रसम यदुक्तम हे कृष्ण हे यादव हे सखेती, अजानता महिमान तवेदन मया प्रमादात प्रणयन वापी. तुमचा हा महिमा न जाणता मी तुम्हाला मित्र समजून हे कृष्णा हे यादवा हे सख्या असे अमर्यादेने आणि प्रेमाने जे उद्दाम भाषण बोललो. परीसिया तू ते स्वामी कहीच नेनो जी आम्ही, मनोनी सोय रे संबंध धर्मी राहटलो तुझसी. पण एवढा मोठा तू आहेस हे आम्हाला आतापर्यंत काहीच कळले नव्हते, त्यामुळे तुझ्याशी आम्ही नातेवाईकपणाने वागलो. आहा थोर वाऊर जाहले अमृते समार्जन म्या केले, वारिके घेऊन दिथले
कामधेनू ते. अरे रे, ही गोष्ट फारच वाईट घडली. मी अमृताचा उपयोग सडा पातेले घालण्याकडे केला. कामधेनू देऊन तिच्या बदल्यात शिंगरू घेतले. परिसाचा खडवाची जोडला, की फोडोनी आम्ही गांडोरा घातला. कल्पतरी तोडोनी केला खूप शेता. परिसाचा पर्वत सापडला, तो फोडून आम्ही घराच्या पायासाठी त्याचा उपयोग केला आणि कल्पतरू तोडून त्यांचे कुंपण केले. चिंतामणीची खाणी लागली, तेने करे उढाळी ओलांडली. तैसी तुळवळीक धाडिली, सांगातीपणे. चिंतामणीची खाण सापडली असता त्यातल्या खड्यांचा ओढाळ गुरे घापण्याचा उपयोग करावा. त्याप्रमाणे तुमची प्राप्ती होऊनही मित्र समजून मी व्यर्थ घालवली. यया कौरवांची आघरा, शिष्टाई धाडिलीसी दातारा. ऐसी वाणी जेसाठी जगेश्वरा, विकलासी आम्ही. हे दातारा, या कौरवांच्या घराला आम्ही तुला शिष्टाई करण्यासाठी सुद्धा पाठवला. हे जगदीश्वरा, अशा व्यापारासाठी आम्ही तुला विकावे काय? तू योगियांचे समाधी सुख, कैसा जाणोची आम्ही मूर्ख. परोधीजी सन्मुख, तुझसी करू. तुम्ही योग्यांचे समाधी सुख असून मी मूर्खाने तुम्हाला जाणले नाही. उलट तुमच्या तोंडावर तुम्हाला वर्मी लागेल असे बोललो. यच्छा वहा सार्थम सत्कृतोसी विहारशय्यासन भोजनेषु. एकोत्थवाप्यच्युत तस्यामक्ष तक्ष्मामये वामहं प्रमेयम. आणखीन हे अच्युता, खेळताना, निसताना, बसताना आणि जेवताना तुमच्या समक्ष थट्टेने जो तुमचा अपमान केला त्याबद्दल हे अनंता क्षमा करा अशी प्रार्थना करतो. तू या विश्वाची अनादी आदी, बैससी जी सभासदी. तेथे सोयरिकीची असंबंधी रळी बोलो. तुम्ही या जगताचे अनादी मूळ आहात. ते तुम्ही एखाद्या सभेत बसला म्हणजे आपल्याशी नातेवाईक संबंधाने विनोदाने बोलत होती. विपाय रावणा येऊ, तरी तुझे नियंगे मानु पाओ. न मानसी तरी जाओ, रुसोनी सलगी. एखाद्या वेळी तुमच्या घरी आलो तर तुमच्या बरोबरीने मान मिळण्याची इच्छा करत होतो आणि काही कमी पडले तर प्रेमाने रुसूनही जात होतो. पाया लागोनी बुझावणी, तुझ्या डाई शाळंग पाणी. पाहिजे शिकरणी बहु केली आम्ही. हे भगवंता, तुम्ही पाया पडून माझी समजूत काढत असा, त्याप्रमाणे वाटेल त्या प्रकाराने आम्ही तुमचा अपमान केला. सजनपणाची या वाटा, तुझ पडे बैसे उपराटा. हा पाडू काय वैकुंठा, परी चुकलो आम्ही. शहाणपणाच्या घमंडीवर आम्ही तुमच्याकडे पाठ करून सुद्धा बसलेलो आहोत श्रीकृष्णा. आमची योग्यता काय? पण भगवंता, आम्ही चुकलो. देवेसी कोल काठी धरू, आखाडा झोंबी लोंबी करू. सारी खेळता अविष करू, निकरेही भांडू. देवा, तुमच्या बरोबर दांडपट्टाही खेळलो, आखाड्यात कुस्ती केली आणि सोंगट्या खेळत असता आपला धिक्कार करून व हात घाईवर येऊन आपणाशी भांडलो सुद्धा. सांगते उराउरी मागो, देवासी की बुद्धी सांगो. देवींची म्हणो काय लागो, तुझे आम्ही. जी उत्तम वस्तू असेल ती आधी आम्हाला द्या म्हणून मागत होतो. आपण सर्वज्ञ असता उलट तुम्हालाच आम्ही शहाणपणा शिकवत होतो. तसेच तुमचे आम्ही काय लागतो आहेत असे आपणास मी म्हटलेले आहे. ऐसा अपराधू हा आहे, जो त्रिभुवनी न समाये. जी नैनताची की पाये, शिव दिले तुझे. हा अपराध असा आहे की जो त्रैलोक्यातही मावणार नाही. पण देवा, आपल्या पायाची शपथ घेऊन सांगतो की अपराध अज्ञानामुळे आमच्या हातून घडलेले आहेत.
या ओव्यांचा सार एकच आहे, निष्काम कर्म, अखंड भक्ती आणि पूर्ण शरणागती. यामुळेच भगवंतांची कृपा प्राप्त होते. हा दिव्य संदेश आपल्या जीवनामध्ये उतरवूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ज्ञानेश्वरीच्या पुढील ओव्यांचा भावार्थ ऐकण्यासाठी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.